हॅलो, नमस्ते, नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनल सोनेल लाईफमध्ये सर्वांचं अधिक स्वागत आहे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. तर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपण आपल्या स्किनची काळजी घेतली पाहिजे. मी आता उठले उन्हातून खूप आम्ही फिरलो. आज सर्वे होता आमच्या शाळेचा, म्हणून मग उन्हात खूप फिरलो आणि अशा वेळेस तर स्किन केअर झालंच पाहिजे. तर मग अशा वेळेस आपण सनक्रीम तर यूज करतोच, पण आपल्या स्किनसाठी म्हणजे स्किन केअर करणं पण खूप इम्पॉर्टंट आहे. स्किन केअर केलंच पाहिजे, कारण की समरमध्ये ना आपली स्किन एकदम अशी डल दिसायला लागते, लालसर लालपणा येतो चेहऱ्यावरती. तर आपण मग ह्यावेळेस काय करायचं, तर स्किन पॉलिशिंग पण काय केली जाते. तर स्किन पॉलिशिंग आहे ना ती याच्यामध्ये पार्लरमध्ये करतो, तर खूप आपल्याला म्हणजे रेट आहे, त्याच्या खूप चार्जेस आहेत. तर आपण मग ते तिथं बाहेर न जाता आपण घरी सुद्धा हे स्किन पॉलिशिंग करू शकतो. जायची गरज नाही स्किन पॉलिशिंगसाठी, तर आपण घरच्या घरी हे करू शकतो. तर त्याच्यासाठी आपल्याला 3 इन्ग्रेडियंट्स लागणार आहे. तर त्याच्यामध्ये पहिलं आहे आपल्याला साखर लागणार आहे, त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे बेसन पीठ आणि आपल्याला लागणार आहे पॅराशूट ऑइल. तर ह्या 3 गोष्टी आपल्याला लागणार आहे. तर ते कसं करायचं मी तुम्हाला दाखवते आणि करून पण दाखवणार आहे. तर चला मग मी प्रोसेस सांगते आणि ते तयार करण्याची. तर चला मग पहिल्याला आपल्याला लागणार आहे साखर. इथं पाहू शकता मी साखर घेतलेली आहे. आता ही साखर काय करायची आपल्याला, अशी क्रश मिक्सरमध्ये ना काढता असं क्रश करायचं आहे त्याला. तिने क्रश करून घ्यायचं आहे साखरेचं. आणि आपल्याला लागणार आहे बेसन पीठ. त्याच्यामध्ये 2 चमचे बेसन पीठ मी ॲड करते. तर आपण फुल बॉडी पॉलिशिंग सुद्धा करू शकतो, पण आम्ही आता फक्त फेससाठी बनवते आहे. पॅराशूट ऑइल 1 चमचा ऑइल असं टाकायचं, मिक्स करून घ्यायचं आहे. बनून रेडी झालेलं आहे आपलं. तर पाहू शकता हे बनून रेडी झालेलं आहे आपलं. आता आपण यूज कसं करायचं मी ते तुम्हाला सांगणार आहे. तर आपल्याला याचा यूज कसा करायचा आहे आता मी तुम्हाला ते सांगते. दोन्ही हातावर घ्यायचं बोटांच्या याच्यावर आणि असं हळूहळू क्रश करायचं आहे. इथे चांगले मसाज म्हणजे चेहऱ्याला छान मसाज करून घ्यायचे. जेवढा आपल्याला स्टेप माहिती असते ना फेशियल करण्याचे, तेवढ्या त्या स्टेप आपण इथे यूज करू शकतो. आणि मी तसंच यूज करते. कधीच चेहऱ्याच्या खालच्या बाजूनी हात घ्यायचा नाही, नेहमी वरच्या बाजूने हात घ्यायचा. आणि मी अशी ह्या पद्धतीने मी आता चेहऱ्याला सर्व मसाज देत आहे. आणि चला मग पद्धतीने आपण चेहऱ्याची मसाज करायची आहे. आणि आता 15 मिनटं मी ठेवणार आहे. त्याच्यानंतर फेस वॉश करून घेणार आहे. आणि त्याच्यानंतर मग मी इथं पाहू शकता हाताला सुद्धा इथे स्किन पॉलिशिंग करते. तर थोडं उरलेलं होतं तर ते मी इथं करून घेतलं. तुम्ही फुल बॉडी मसाजसुद्धा देऊ शकता, तुम्हाला म्हणजे पॉलिशिंग करू शकतात. तर आपण याचा रिझल्ट बघू फायनल. आणि नंतर त्याच्यानंतर मॉइश्चरायझर करण्याची सुद्धा आपल्याला गरज पडत नाही, कारण की आपण चेहऱ्याला ऑइल ऑलरेडी वापरलेला आहे. त्याच्यामुळे मग आपला चेहरा अजून छान एकदम छान होणार आहे. असं स्मूदी आणि हायड्रेट होणार आहे, तर ड्राय होणार नाही. आणि तुम्हाला मी सांगते, तर ज्यांची स्किन ड्राय असेल ना, तर हे तुम्ही स्किन पॉलिशिंग ह्या पद्धतीने नक्की यूज करा, की तुमचं चेहरा एकदम छान राहील, ड्राय होणार नाही. तर बघू मी तुम्हाला फायनल रिझल्ट दाखवते. आता 15 मिनटं आपण असंच ठेवूया. चला मग मी नंतर दाखवते तुम्हाला चेहरा धुतल्यानंतर.
तर मी इथं 15 मिनिटांनी चेहरा एकदम माझा छान मस्त वॉश केला. आणि चेहरा नेहमी आपण जेव्हा वॉश करतो ना तेव्हा कधीच आपण असं पुसायचं नाही. फक्त हा टॉवेलने असं टॅप टॅप करायचं चेहऱ्यावरती, कारण की आपली सर्वात जास्त नाजूक स्किन चेहऱ्याची असते. तर फायनली माझा चेहरा मी पॉलिशिंग केलेला आहे. तर तुम्ही इथं पाहू शकता स्किन. स्किन केअरचा हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तुमची काळजी घ्या. भेटे नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.